अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केलेले आहे की विराजच्या पिता. त्यानंतर मी प्रकाश वासनिक अतिशय थोडक्यात त्यांना विनंती करतो की आपलं नाव प्रकाश वासनिक. जगामध्ये ज्या ज्या महामानवाने मानव मुक्तीचा लढा दिला अशा सर्व महामानवांना अभिवादन करतो आणि ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून या देशातील तमाम लोळ्याला हात दिले, लंगड्याला पाय दिले, मुक्याला शब्द दिले, आंधळ्याला नजर दिली, बहिऱ्याला कान दिले असे तुमचे आमचे या देशाचे उद्धारकर्ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज या बीड शहरामध्ये अतिशय चांगला उपक्रम जो आहे ईद मिलनचा, ज्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी बोलवले आहेत. तर या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत, आयोजक आहेत, या सर्वांचे मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी खास करून जेवढे काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो, या ठिकाणी स्वागत करतो. आणि विशेष म्हणजे पोलीस खात्यातून आपल्याला एकच पद्धत माहीत असते लोकांना समजून सांगण्याची, ते कुणाला सांगायची गरज नाही, परंतु पोलीस खात्यातून कोणीतरी असं एक चांगलं मार्गदर्शन करू शकतो, व्याख्याना टाईप काहीतरी सांगू शकतो, असे अधिकारी या ठिकाणी पाहायला मिळाले. खरंच खाकी वर्दीच्या आतमध्ये सुद्धा तत्त्वज्ञान असतंय हे त्यांनी दाखवले, म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आणि जास्त आपल्याला सांगण्यापेक्षा इस्लाम धर्माविषयी आपल्याला सर्वांना ऐकायचं म्हणून मी त्यांना जास्त वेळ देतो. फक्त एक गोष्ट मला सांगायची वाटते की हळूहळू बीड शहरामध्ये जी सुधारणा होत आहे. आधी बीड शहर हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाल अक्षराने लिहिलं जायचं मला वाटतं दंगलीसाठी, कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सगळ्यात जास्त रस्त्यावर येणारे बीडमध्ये होते. परंतु एक 10, 15, 20 वर्षापासून एवढं मोठं परिवर्तन झालं आहे की सगळ्या जाती धर्माची लोक एकत्र यायला लागले. आता 14 एप्रिलच्या आधी 5 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये रोजा इफ्तार पार्टीचं आम्ही आयोजन केलं होतं आणि त्या ठिकाणी आदरणीय काझी सर यांना मार्गदर्शन करण्यासाठी पारनेरहून ते आले होते. त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन मुस्लिम समाजाबाबत, इस्लाम धर्माबाबत, कुराणबाबत समजून सांगितलं. आणि इतरही महापुरुषाच्या बाबतीत त्यांनी जी मुवमेंट आहे इस्लाम धर्माची आणि त्याची एक सारखी कशी मुवमेंट आहे हे त्यांनी समजून सांगितलं. खरंच आम्ही त्याची ॲडव्हर्टाईज भरपूर केली, परंतु आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद, म्हणजे आम्हाला वाटत होतं 400-500 लोक यावं, परंतु एक 300-350 लोक आले होते. आम्ही त्याच्यावर समाधानी आहेत, कारण गर्दी आणि दर्दीमध्ये याचा फरक आहे. नुसती गर्दी तर बाजारातही असते की नाही, तर आम्हाला दर्दी लोक त्या ठिकाणी मिळाले आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आता समाजापर्यंत पोहोचत आहोत. त्याच्यामध्ये आमच्यासोबत हाशमी सर आहेत, हमीद सर आहेत, यांच्या माध्यमातून आता आम्ही सगळ्या जाती धर्मामध्ये जाऊन एकमेकाविषयी एक समन्वयाची भावना आम्ही त्या ठिकाणी पोहोचवणार आहोत. आणि या ठिकाणी मला एक उदाहरण सांगायचं आणि थांबायचं की आपल्या समाजामध्ये ही दुही का निर्माण झाली, लोकांच्या मनामध्ये भेदभाव का निर्माण झाले, त्याचं उदाहरण आता हे कम्प्युटरचं युग आहे, मोबाईलचं युग आहे. त्याचं उदाहरण मी आपल्याला सांगणार आहे की समजा हा कॅल्क्युलेटर आहे आणि या कॅल्क्युलेटरमध्ये जर मी 2+2 बटन दाबलं तर उत्तर किती यायला पाहिजे? 4. याच्यात 5 उत्तर यायला लागले. मग मी ह्याचे बटन बदलले आणि 2+2 बटन दाबलं, उत्तर किती यायला पाहिजे? 4. तरी 5 उत्तर यायला लागले. मग मी ह्याची बॉडी बदलली, पुन्हा एकदा बटन दाबलं 2+2, तरी सुद्धा उत्तर 5 यायला लागले. नंतर मी डिस्प्ले बदलला आणि बटन दाबलं 2+2, तरी उत्तर 5 यायला लागले. त्याचं कारण असं आहे की याच्या बटनमध्ये फॉल्ट नाही, याच्या बॉडीमध्ये फॉल्ट नाही, याच्या डिस्प्लेमध्ये फॉल्ट नाही, याच्या सॉफ्टवेअरमध्ये फॉल्ट आहे. म्हणून आपल्या देशामध्ये लहान लहान मुलापासून जे धर्म किंवा संस्काराचे ठिकाण आहेत त्या ठिकाणाहून इथलं सॉफ्टवेअर चुकीचं डाउनलोड होत आहे. मुलांच्या मनामध्ये जे सॉफ्टवेअर डाउनलोड व्हायला लागले हे भेदभावाचं सॉफ्टवेअर डाउनलोड व्हायला लागले आणि हे सॉफ्टवेअर कंपनीमध्येच होत आहे. मोबाईल कंपनीच्या बाहेर आला, दुकानात आल्याच्या नंतर सॉफ्टवेअर होते का त्याच्यात कंपनीचे? जे कंपनीने डाउनलोड केले त्याच्यात ते कधीच उडत नाहीत. म्हणून आपण आपल्या मुलाच्या डोक्यामध्ये जे सॉफ्टवेअर टाकायला लागलो ते असे सॉफ्टवेअर टाका की त्यांनी देशाची एकात्मता टिकली पाहिजे. आपले संस्कार केंद्र जे आहेत त्या संस्कार केंद्रामध्ये मानवतावाद आपण शिकवला पाहिजे. जसं या देशामध्ये काही काळापूर्वी विषमतावाद होता, तो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून संपवून टाकलेला आहे. तो विषमतावाद संपवल्याच्या नंतर या देशामध्ये जर कायम आपल्याला समतावाद टिकवायचा असेल तर आपल्याला आपले लहान मुलं घडवावं लागणार आहेत.
आता जे काही इथं वयस्कर झालेले आहेत किंवा आमच्या वयापासून पुढे आहेत, त्यांना किती जरी आपण बदलायचा प्रयत्न केला तर थोडा तरी आपल्याला त्याच्यात कुठंतरी फॉल्ट दिसणार आहे. जसं भाजलेले मडके हे थोकपीट करून आपण त्याचा आकार जर बदलायला गेलो तर ते फुटून जाणार आहेत. म्हणून त्यांना फोडण्यापेक्षा आपण लहान मुलांवर हे संस्कार केले पाहिजेत. आपल्या एक दुसऱ्याच्या संस्कार केंद्रामध्ये इतर जाती धर्माचे मुलं सुद्धा बोलवले पाहिजेत. आमची विचारधारा काय, आताच आमच्या मुंडे साहेबांनी सांगितलं की आणि बल्ला साहेबांनी सांगितलं की नमाज काय हे इतर धर्माच्या लोकांना कळू द्या, किंवा बुद्धवंदना काय इतर धर्माच्या लोकांना समजू द्या. त्याच्यामध्ये आता बुद्धवंदनेचं मी एकच उदाहरण सांगणार आहे, बजाज साहेबांनी तेवढं ऐकावं आपण 2 मिनिट फक्त. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान जे बनवले आहे ते चतुसूत्रीवर बनवले. बुद्धाने सांगितलेल्या ती चतुसूत्री अशी आहे की समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व. ही चतुसूत्री जे बुद्धाने सांगितलेली आहे त्याच्यामध्ये देशातील सगळ्या माणसाला समता आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला न्याय आहे आणि प्रत्येकामध्ये बंधुभाव आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय टाकलंय, बुद्धांनी सांगितलेलं पंचशील, ज्याच्यामध्ये आहे मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, कोणाची हत्या करणार आहे आणि त्या कोणाचाही म्हणजे कुठेही मादक पदार्थ सेवन करून काही वाईट कामं करणार नाही. हे जे पंचशील बुद्धांनी सांगितलेलं आहे हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना माहीत पाहिजे आणि त्याचं आचरण प्रत्येकजण करेल का नाही. असं कोणाला तरी वाटतंय का की माझं पोरगं दारू पिऊन यावं, असं कोणाला वाटतं का माझ्या पोराने हत्या करावी, असं कोणाला वाटतं का माझ्या पोराने व्यभिचार करावा, असं कोणालाही वाटत नाही. मग जर हे असं असेल तर हे लोकांना माहीत असलं पाहिजे का नाही. आणि हे पंचशील जे बुद्धाचं सांगितलं भारतीय संविधानामध्ये त्याचं रक्षण करता कोण आहे ते पोलीस प्रशासन आहे. म्हणून आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाचा सन्मान केला पाहिजे, कारण या देशाच्या लोकांना बिघडू नाही देण्याची जिम्मेदारी त्यांच्यावर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे, कारण ते काहीच वाईट काम करत नाहीत. ते बुद्धाची चतुसूत्री आणि बुद्धाने सांगितलेलं शील चारित्र्य जपण्याचं ते काम करतात. आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे. आणि या देशातील तमाम लोकांना शिस्त लावण्याचं पण ते काम करत आहेत, त्यांचं आपण अभिनंदन करू या प्रसंगी. आणि या ठिकाणी जो जमाते इस्लामिक हिंद या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला, असे कार्यक्रम आपण प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी आयोजित करू. असं नाही की त्यांनी किंवा जसं बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण जो कार्यक्रम घेतला त्यांनी, असं काही नाही. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी तुमच्याकडे आम्हाला सगळ्याला बोलवा, तुमची विचारधारा आम्हाला समजू द्या. जोपर्यंत एक दुसऱ्याची विचारधारा एक दुसऱ्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्यामधले गैरसमज दूर होणार नाहीत. जसं आता साहेबांनी सांगितलं की धर्म हा आपल्या ड्रेसिंगवर आलेला आहे, फॅशनवर. जसं एका पिक्चरमध्ये सांगितलंय आमिर खानने की धर्म आता फॅशनवर आहे, ड्रेसिंगवर नसावा, धर्म हा आचारावर असावा, विचारावर असावा. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आपले आचार विचार बदलावेत म्हणजे आपल्या धर्माची सुद्धा इतर धर्माची लोक इज्जत करतील, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. आदरणीय आमचे प्रमुख व्यक्ती इंजिनियर राजेश भांगरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी